परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप भगवान आभास कर्म करे है और फल देवे है, चेतन नहीं। पुनवत आभास कर्म करे है और फल देवे है, चेतन नहीं। हो चार आकाशांच्या दृष्टांत आणि चार चैतन्याचा विषय सांगितला आणि आभास जो आहे तो कर्म करतो आणि फल देतो आणि त्याचं अधिष्ठान त्याला दोन्ही माहित नाही। आभासाचं अधिष्ठान कुठं असतं ना, दोन पदाचा अर्थ आभास आहे आणि त्याचं अधिष्ठान कुठं असतं, चैतन्य निर्विकार आहे, तो ज्ञान स्वरूप आहे। आभास कर्म करतो आणि फल देतो आणि त्याचाच फलही भोगतो। आणि आभास म्हणजे काय, आयुर्देव विशिष्ट चैतन्य किंवा अंतकरण विशिष्ट चैतन्य। मग आता काय कर्म करतो, आता हे तुम्ही तुमच्या भोगावरून ठरवा। काय कर्म करतो तुमच्या भोगावरून तुम्ही ठरवा आणि त्या कर्मात शक्यच नाही तुम्हाला बदल करता येणार। कर्म बदलण्याकरता प्रयत्न करता ते पापाच पाप होते। जाऊ द्या, हा विषय सोडून। म्हणून आभास कर्म करतो आणि फल भोगतो। कर्मच फल भोगावं लागेल ना, केले कर्म चाले। चला दोहा कर्मी छाया देत फल नहीं चैतन्य जोग सो असंग एक रूप है जाने भिन्न कुलोक। हा महत्वाचा विषय। आता एक अनात्मय झालं, आभास अधिष्ठान कुठं असतं प्रतिबिंब पडलेलं आयुष्यामध्ये किंवा अंतकरणामध्ये। कुठं असतं हे त्याचं अधिष्ठान, त्याचं प्रतिबिंब पडलं कुठं असतं चैतन्य आणि कुठं सासंग निर्विकार आहे आणि आभास झालं फल करतो। त्याला आभास, त्याला जीव का म्हणायचं रे? आभास शिकावं म्हणायचं किंवा जीव का म्हणायचं, किंवा कर्ता भोक्ता का म्हणायचं? अविद्या तमगुणयुक्त म्हणून महावरचा विषय लक्ष ठेवायचा ना। अविद्या ही तमगुणयुक्त असल्यामुळे तो जीव कर्ता भोक्ता आहे। अधिष्ठानाकडून कधी लक्ष ठेवायचं? पुढे एखाद्या वेळी शब्द नाही लक्ष आला तर अधिष्ठानाला विचारायचं नाही आणि हे चालायचं। मग जेव्हा तो विचार किती केला तर कमीच आहे। टीका जीव के स्वरूप में जो चेतन की छाया कहिए आभास अंश है सो कर्मी कहिए कर्म करे है। अंतकरण आयुष्यामध्ये पडलेले जो आभास तो जीव अंश आहे, तो कर्म करतो। थांबा एक मिनिट।
वाचतात, पण अनुभव करा. जे करा वाटतेच ना, जे करता येत नाही ते कुठं असतं. करा वाटतं ते जीव करा वाटतं नाही. रजगुणाला वाटतं श्रीमंत व्हावं, वाडे बांधव हे करावं ते कर. तमगुणाला मारामारी कुत्र्यासारखं, सतगुणा परमार्थ. पण हे सगळं आसार आहे, सगळं आभास आहे झालं. आणि ह्याला करावं वाटतं अर्थ एकच. हा विचाराचा विषय आहे ना. करावं का वाटतंय तर गुण ही क्रियायुक्त आहे. गुण ही आणि क्रियायुक्त अंतःकरणाचा अधिष्ठान कुठं असतं, चैतन्याचा प्रतिबिंब पडलं तो जीव त्या गुणाच्या संबंधाने करावा वाटतं. त्याला गुणाच्या संबंधाने करावा वाटतं त्याला. का कर्म करने वाले को छाया जो ईश्वर का आभास संशय सो फल देवे है. हा त्याने करायचं. करण्यास गुरुजी रटान दिलं आम्हाला. चोर चोरी करतो पण शिक्षा त्याच्या हातात नाही, आहे का नाही. जे शिक्षा दिली का नाही. चोर चोरी करणं स्वतंत्र आहे पण शिक्षा भोगण्यामध्ये, तसं तुम्ही करण्यावर स्वतंत्र आहे पण फल भोगण्यावर स्वतंत्र नाही. अगा रोग काय रोग आहे, आवडी दिली दिले. आता तो जे काय म्हणतो सुख नाही. रोग आवडतो का करता वेळेस, कुठं कळलं, करता वेळेस करत नाही, सांगून बी कळत नाही. याचं नाव विश्वासशक्ती. हो साधू संत तुम्हाला सांगतात, ज्ञानोबराव तुकोबाराव सांगतात, ऐकत का कुठे. त्यांनी काय सांगतात, करा रे बापानो जुनी करण्याची. तुम्ही काय करता, याचं नाव कर, याचं नाव जीव, याचं नाव. हा विषय मी गुरुजीला विचारला होता. फिरून आलो आम्ही दगडी पुलापासून मोठं पट्टंग आता नव्हतं. मग हे विचारलं तर गुरुजीने हे सांगितलं की अविद्या त्रिगुणात्मक आहे, गुण क्रियायुक्त आहे, गुणाचे संबंध फल देणारा ठेविल्यानंतर आहे का नाही. सगळ्याला वाटतं माझ्या मनासारखं हो, पण होत न कशा तुला कळतं. प्रत्येकाला वाटतं नाही मनासारखं घडते का. तुला एक असे तुझ्या कर्माची रेषा मारली, हालताच येत नाही. मन फल कोण देतो, तुला फलाची इच्छा केवढे. हो बोली सांगू का. आसून इंद्राची संपत्ती, तृप्ती नाही दयाच्या चित्ती. का तिथं सुख एक नाही. इंद्रासारखा ऐश्वर्य नाही सुख. याचं कारण तू ज्याच्यात सुख समज त्यात सुख नाही. तुम्ही विषयात सुख समजता, विषयात सुख नाही. आणि केलेले कर्माचे जे काय तुम्ही विषय केले तेच विषय तुमचे कर्मासाठी तुम्हाला. कुत्र्याला काय खाऊ वाटते का, जिलेबी मिळते का, त्याच्यापेक्षा गोड काय सांगू. तुम्हाला का रोग का जाईना, मनासारखं का होईना, तुमच्या कर्माचे फळ तेवढे ठरलेले आहेत. पण आता तर नीट वागा. छाया शब्द का देहली दीपक न्याय करिके पूर्व उत्तर दोनों ओर को संबंध है. आता छाया म्हणजे प्रकाश, पण ते कसं दिली म्हणजे मी हे तर आम्ही लोकांना खूप विचार करतात, पण ती गुरुजीने सांगा. हिंदीमध्ये दिली उंबर ओट्याला म्हणतात. आम्ही म्हणतो दिल्लीचा देवा म्हणलो होतो आम्ही. कळत नसलो काय. दिली म्हणजे उंबर ओटा, त्याच्यावरचा दिवा. आणि तो दिवा आतल्याला प्रकाश करतो, बाहेरच्याला प्रकाश करतो. असं तसं तुम्ही. हाँ जैसे देहले के ऊपर धरा जो दीपक है सो दोनों ओर को प्रकाशे है. छाया कमी और छाया देत फल. हो मग छायाला प्रकाश करतो ना, आणि अधिष्ठानाला प्रकाश करतो.
याते यह वार्ता सिद्ध हुई, जीव के स्वरूप में जो आभास अंश है सो तो पुण्य पाप करे है. म्हणजे असं सिद्ध झालं, बाहेरचा जो प्रकाश आहे तो जीव आहे, तो जीव पाप पुण्य करतो. और पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय आहे का नाही. पाप कशाला बनव, पुण्य कशाला बनव, कळतं का तुम्हाला. प्रत्येक जण म्हणतो मी कुठे काय व्हावं, माझं सगळं माझं पण काही चुकलंच नाही, मग दुःख कशामुळे भोगतोस तू. तर एकच पाप या शब्दाचा अर्थ, पामराचा विषय वेगळा, विषयीचा वेगळा. हे दोन जीवच पाप करणार आहेत. करून येतो त्याला है ना, त्याच खाली साधूला देवाला आवडत नाही ते सगळे पाप आहेत. साधूला आवडत नाहीत आणि देवाला आवडत नाही ते सगळे पाप आहेत. आणि तुम्ही देवदेव करता तर हे तो वेगळा आहे म्हणून. देवदेव करता कसे करता हे काय सांगणार बघ. दिल दीपक नाही, मध्ये कुठं आहे, चिदाभास आहे, त्याला द्वेष करतोय. पुढचा जो बाहेरचा प्रकाश आहे करण्याकरता तो जीव आहे, तो पाप पुण्य करतो. आणि ते केले कर्म झाले. हो, आता एवढं रोगात मेले ते मेले पापी, जगले ते जगलेच की. सगळेच मरायला पाहिजे त्यांना, शक्य आहे का. भोग येत असतो पण आयुष्य असलं नाही भोग म्हणून तुम्ही आता तर बघा म्हणून झेलू दीपक नाही म्हणजे उंबर ओळखता. आमच्या गावातल्या लोकांनी तिथे विचार केला, कोणी नाही कसं कळत. और ईश्वर में जो आभास अंश है सो कर्म का फल देवे है. हो, ठेवल्यानंतर हो तो फल देणार ईश्वर. तो काहीही कर, कोणतंही कर, करणं तर जास्त पण फल देणं त्याचं. तो काही कर, ज्याच्या हातात आहे किती शिक्षा द्यायची ते त्याचं तुम्ही काही करा. करण्याच्या अंशात तुम्ही स्वतंत्र आहेत, पण भोगण्याचा अंश स्वतंत्र. मग ते फल कोण देतो, ईश्वर. और दोनों वा विषय जो चेतन अंश है तिस विषय किसी बात का जोग नहीं. हे कधीही विसरू नये साधकाने. ईश्वर असो जीव असो हे दोन्ही उपाधी आहेत. तुझ्या ठिकाणी अजिबात काही नाही. दोन्हीच्या ठिकाणी चैतन्य एक आहे का नाही. मोठी लाट आणि बारकी लाट, पाणी एकच आहे का नाही. आता हे सगळे जीव आहेत का नाही. कशावरून, सुख दुःख ते भोगते म्हणून, सुखा करता प्रयत्न करतो कळत नाही म्हणून. या देहाला मी माझं म्हणतात म्हणून, नाही ते म्हणत येतं म्हणून. आता कुठं सांगते, हे सगळे जीव आहेत. आणि याचं अधिष्ठान मात्र हो ईश्वरचं अधिष्ठान. गुरुजींनी सांगावा राजा आणि कर्मचारी, या दोघाला आकाश वेगळं आहे का एक आहे. कुत्र्याला आकाश वेगळं आहे का एक आहे. ठीक तमगुणाच व्यवहार. तुम्हाला भगवंत म्हणले असे तमगुण कशाला हे चालत. मांजर, कुत्र, लांडगा, कोल, नाग, वाघ, चिम, हत्ती सगळे तमगुणाचं. त्याच्यामध्ये छाछो करणारे सगळे त्यावेळेला जन्म असतो. जादूगाराला तो जन्म आहे त्याला. तुम्ही गुरुचरित्र नीट वाचा, त्यात शिकवता येईल. म्हणून आभास कर्माचा भोगता आहे, कर्म करणार स्वतंत्र आहे, फल त्याच्या येतो. आणि दोन्हीचं अधिष्ठान तुम्ही आहे. आभास ईश्वर असला तर अधिष्ठान चैतन्य एक, आणि जीव असला तर त्याचं अधिष्ठान कुटस्थ एकच. नाव त्याच्या उपाधीमुळे कुटस्थ म्हणत नाही, तर चैतन्याला नावच नाही. चैतन्य एक व्यापक आहे, दोन्ही आधार एकच. जीव में जो चेतन अंश है ता विषय तो कर्म और फल का जोग नहीं. दोन्ही जीव में जो चेतन अंश है हाँ 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 हो ता विषय तो कर्म और फल का जोग नाही. हाँ, आता जीव त्या ठिकाणी जे चैतन्य अंश आहे त्या चैतन्य अंशाला कर्माचं काहीच नाही. कर्माचा अंश नाही, त्याला भोग नाही.
1 मिनिट थांबा. विचार करत नाही तरी तुम्ही मनाचे संकल्प, इंद्रियाचा व्यवहार सगळे इथे. मनाचा संकल्प, इंद्रियाचा व्यवहार, सुख दुःख, चांगलं वाईट, हे सगळं मनाला कळतं. त्यात तुम्ही ओळखतं का नाही? सगळं हे मनाचा व्यवहार ओळखतं. जे ओळखतं ते चैतन्य नाही, त्याला अजिबात काही संबंध नाही. आणि जे काही त्याच्या मनाशी धर्मांग तो जीव आहे. पुढील योजना आपल्या माथा पुढे म्हणजे त्याच्या समोर अंतःकरण आहे. आणि अंतःकरण हे तो त्याचे संबंध मानल्यामुळे त्याचे धर्म अंगावर आले. हे सगळं आहे. तरी पण काय रे नाथाने सांगावं, काय का नाही. हे आता तुम्ही आजार होता, कोणाला आजार होता रे? हे आत्म्याला का जीवाला? आता हे जे आजार आहे तुम्ही कोणाला, जीवाला का आत्म्याला का देहाला? मानले कोणी? जीवाने. कळलंय कोणाला? आत्म्याला. मग आत्म्याला ठिकाणी वृत्ती असल्यावर आहे का काहीतरी? म्हणून बुद्धीचे वैभव. मग त्यावेळेस गुरुजी काय सांगायचं? अरे घाबरू नका, वृत्ती कुठे आहे का नाही? घाबरू नका, वृत्ती कुठे आहे? अरे हे तर लक्षात ठेवा नाही का? परमार्थ उग सायन्सच्या बाजूला जाणं परमार्थ नाही. परमार्थ सायन्सला अभ्यास करा, सांगत्याविषयी जागृत राहा. मग चैतन्याचं काय आहे का? त्याची संबंध असल्यावर त्याला दृष्टांत कोणतं द्यावं? गुरुजी दर्शन देतात रे, पण लक्षात दृष्टांत एकदम असं 2-3 उभं राहिलेत ना, त्याच्यातून निवडायचं आहे. बागामध्ये फुलाचा वास येतो, त्या वासाचं काही, त्या वासाला विकार तुमचा सांगतो जरा. त्याच्यात वास कोणाला येत? मनाला. कुठून येतो? नाकातून येतो. पण जे वास येतो त्या वासाला तुमच्याकडे काही संबंध आहे का? सुगंध येतो त्याला, नीट ऐकायचा विषय. नाकातून येतो. नाकातले घाण त्या वासाला लागते का? वास येतो का नाही? तसं तिकडे चेतन हे वासासारखं, अंतःकरण त्या ह्याच्यासारखं, पण त्याला संबंध आहे, नीट ऐकायचा. तसं त्या संबंध विकार नाही. विकाराशी असला चैतन्याचा भाग, त्याला विकार नाही. फक्त विकार त्या अंत करणार आहे. याला मंथन केलं पाहिजे. म्हणून चैतन्य भागाला काही का कळतं ना. आता बुद्धी त्या योग्यतेची नाही तुमची. बुद्धी जाणे त्यास न जाणे त्यास. बुद्धी त्याला समण आणि शुद्धमती आनंद आनंद त्याशी बुद्धी लागतं, हे कळत असतं. हे वरकड नाही. हे तर पैशाचं काम नाही, हे तर लौकिकाचं काम नाही, हे तर कर्मनिष्ठेचं काम नाही, हे तर खूप मजाचा विषय हे नाही. सगळं बाजूला ठेवावं लागतं. गुरुजींनी सांगा, चोर वगैरे सगळं बाजूला ठेवलं, चोरी करते जे का सगळं घेऊन. लेकरं बाळ घरी का बरोबर घेतो चोरी करायला. चोरी करायला जसं एकट्याच आहे तसं वृत्ती एकटीच असायचं. वृत्तीला सगळे छिद्र, गाडगड सगळे छिद्र, पाणी कसं बसत. म्हणून चैतन्य कुठलं असलं तरी त्याला संबंध नाही. आणि बाकी ते अलीकडे आले सगळं जीव असं फजिते. विषय बरोबर है ना. ईश्वर में जो चेतन अंश है तामे फल देने का योग नहीं है.
हाँ फल देने का जो नहीं है। हो त्याच्या कर्मानुसार ते देतो, स्वतः देत नाही. स्वतः जे शिक्षा द्यायला येणार नाही, शिक्षा देतो ते त्याचा गुन्हेगार जसा असेल तसा तो देतो. ईश्वराकडे शक्ती देण्याची गरज नाही, शिक्षा देण्याची त्याला इच्छा नाही, पण पुढे चोर आला त्याला शिक्षा द्यावी. तसं जीवाने केलेले कर्म आहे त्याच्यामुळे ईश्वरच नाही. ईश्वराचा असाच एक संकल्प आहे. हो ईश्वर दयाळू. सत्य संकल्पात जातात, तो सत्य संकल्प तसा आहे. त्याची इच्छा नाही तुझं वाईट करावं म्हणून. एकदा सांगतो थोडं बरं का. पांडुरंग पुढे एक माणूस आला, असं थोट टाळ्या वाजवत, आणि एक बाई आली, असे दोन पिकं. पांडुरंग नामदेवराय होते, नामदेवराय यायचे जायचे, आणि ही दोघं जण एक न्यायचं असं छोटे पांडुरंग, एक असे दोन बोट करत त्या बाईने. नामदेवराय म्हणजे जेव्हा सुधार आहे, सुधार आहे, सर्व शक्यमान आहे, त्यांची इच्छा ती काय करणं पूर्ण. जे म्हणले ग बस, नामदेवराला ग बस म्हणले. पण ते साधूचं एक, देवाचं एक, आणि ते पापी चंद्र जीवाचं एक. विषय कशावर सांगला. ईश्वर त्याला कळतं की नाही, पण फल त्याचं येईल का दयाळू आहे, पण नावे लागले. त्याला काय जाय, देवाला काय जाय, वेद आहे, वेद सांगतो तसं देवाला वागावं लागतंय. तसं नाही. नेहमी नामदेवराय एक दिवस म्हणजे नामा आता असं कर, जाऊ दे मला काही कळत नाही, तूच बस जागेवर, काय करायचं कर. मी खाली उतरतो, हे पद तुला देतो आणि कर काय करायचं. म्हणलं कर, तुला तर 17 वेळा सांगतो तर करत नाही, उतर म्हणलं मी करतो काय करते. बरं नामदेवराय भगवंतांनी खाली उतरले, नामदेवरायला ते पद दिलं. देवा म्हणजे तू असं दयाळू, अरे ह्याने किती वाटोळ, किती किती लोक मारले त्या थोटण्याने, तरी तो त्याला हात दिलाय. नाही म्हणले आता तुझं तू बघ, नाही म्हणले देवा नको धोरी, तुझं पद तुझं. आणि ह्या बाईनं काय केलं, लोकांचं लेकर मारलेत म्हणले. सांग करायचं कसं. 2 दिवस हिला हाकलू देऊ, हिला देऊ का कुठं नरकात टाकून. यातील तुम्हाला काय कळलंय, विषय रंगवला, यात तुम्हाला काय कळलंय. तुम्ही करण्यास स्वतंत्र पण दिलं नाही तो परतंत्र. आता जरी तुम्हाला वाटत असतं पातळ करिता पुढे आहे पुस्तक, काय उत्तर देता होशील तो. ही सगळी जादूगार, चोर, जार, पापी त्यांचे हे जन्म आहे, कधी चुकणार नाही. आणि तो ईश्वर कसं, त्याचे संकल्प कसा बदलतात, नाही जमणार. म्हणून आभास कर्म करतो त्याचं फल देता आहे, पण ते इच्छा नाही बरं का त्याला, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या लेकरा बाळाविषयी वाईट इच्छा करता का. तुमच्या लेकरा बाळा चांगलं व्हावं म्हणून, मग तो जगाचा माय बाप आहे, त्याचे पण चैतन्य ठिकाणी इच्छा, ईश्वर ठिकाणी तुम्हाला वाईट. हो म्हणून ईश्वर फल देतो, पण इच्छा राहील त्याच्या काय तर सांगाल ते. चला का चेतन में जो कहे है तो मूर्ख है. झालं का. आणखी काय बोलायचं. चैतन्याच्या ठिकाणी म्हणणारे ते कसे आहेत, मूर्ख आहेत. जीवाच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी दुसऱ्या दृष्टात सांगू का. पाण्याला अशी काठी मारली,
काठी पाण्याला मारली. त्या पाण्यात आकर्षण ते लागले का? तसं हे अंतःकरण कर्म करते, कर्मच फल भोगते आणि त्याचा अधिष्ठान चैतन्य त्याला मात्र काहीच नाही. आणि जर तिथं म्हणत असेल ते कसे आहेत? मूर्ख. ही शास्त्रीय लोकांना जोड आहे. तुम्हाला काय कळतं भाविकाला? इलीर सासर सारखं तुम्हाला काहीच कळत नाही. आंधळे पण आहे तुमचं सगळं. मूर्ख शास्त्रीय म्हणून बरं का, हे जरा चिदविला स्वाद तेव्हा चैतन्य जगत कसं म्हणणार त्याला, आणि त्याला मूर्ख म्हणायचं. तुम्हाला मूर्ख म्हणून इतकं तुम्ही अधिकारच नाही, मूर्ख म्हणून तरी अधिकार लागतो. हो, आज तुम्हाला माणसाचा सुद्धा आकार नाही. दारू कुत्रे पेतेच का? आहे का अकलीचा पत्ता? नाही तुम्ही नसताल रे. इतके बेखोप असे जीव. काय ते चेतन दोनों विषय असंग है म्हणून एकरूप. ईश्वराच्या ठिकाणी असो की जीवा ठिकाणी असो, चैतन्य हे वेगळं आहे आणि हे चैतन्य तुम्ही आहेत. आणि तिथे जर बोलले तर ना, म्हणून तुम्ही सुख दुःखाहून वेगळे आहेत, तुम्ही जन्मावरून वेगळे आहेत, तुम्ही सगळेहून वेगळे. तुमच्या ठिकाणी म्हणणं हे अज्ञान आहे. आणि हे कळल्यावर साधूचा बोध आहे. आणि हे जर नाही कळत तो पण साधूचा बोध नाही. आणि हे कळले कर साधूचं प्रसन्न त्यांनी सांगितलेलं अभ्यास करणं, तेव्हा त्यांची प्रसन्नता असते, बाकीचे नसते प्रसन्नता. चेतन में भेद नाही. सांगितलं आता चैतन्यात कुठं भेद नाही. कुत्र्याच्या ठिकाणी चैतन्य एकच आहे, माणसाच्या ठिकाणी चैतन्य एकच आहे, आकाश सगळ्याला एकच आहे. जीव चेतन को और ईश्वर चेतन से अथवा ईश्वर चेतन को जो जीव चेतन से भिन्न कहिए, न्यारा जाने, तो कुलोक कहिए, निंदन करने योग्य लोग है. अरे बापरे, लय चिड निसर्गाची. चैतन्य ठिकाण भेद म्हणणार ते बुद्धिहीन आहेत आणि ते त्याग करण्यासारखे आहेत, आणि त्यागायलाच पाहिजे. भगवून त्यांनी त्यागले तर म्हणून तर गडी का वाटले. अनाधिकाऱ्याला त्यागावं लागतं. सांगू तुम्हाला, आमच्या वेळेस गुरु सगळे उठून लावायचे, उठा म्हणायचे. एक कोर्ट आलं आणि कोर्ट आता त्याला काय असते वाटतं, गुरु आमच्या आबाने सांगावं. हे आबाच्या वेळेस कोर्ट म्हणजे महाराज का बसा तिथं, बस म्हणे तिथे तू. निंद ह्याच्यावर विषय आणि शास्त्रीयवर का हे तुम्हाला लौकिक सांगा. शास्त्रीय लोकांना त्याग येतो, शास्त्रीय पंडिताला त्याग आहे, त्यांना त्यागायचं आहे. म्हणून तर बाबा रे, आपण सगळ्याला बाजूला का ठेवायचं आहे, त्याचंही कारण आहे. बसले झालं. आता जरा थोडं आलं थोडं वाटतं घेत तुम्हाला, बसा म्हणजे किती मूर्ख आहेत सांगू का म्हणजे तुम्हाला महाराज. हे किती मूर्ख आहेत सांगू का म्हणे. पण तुम्ही कोण कसे करता आला तिथं, कुठं अक्कल म्हणजे इतके मूर्ख आहेत. त्याच्या वरून नसतात. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी जर काही बोललं तर ते काय तुकोबार आहे म्हणजे नाही, तसं नाही. तुकोबार मला बोलू देता का? तुकोबार म्हणजे मला बोलू देता. नास्तिक द्यावर वेदाचे गाडे बंद, वेदाचं असं गाडं बंद आहे जबरदस्त. वेदाचं शक्ती ही नास्तिकाला सगळ्याला बाजूला ठेवलं. नाव ठेवून वाटा घडी, मग विषयी वेगळा, पामर वेगळा, साधक वेगळा, मुक्त वेगळा. मग चैतन्य ठिकाणी वेद म्हणणार तो निंदकारी खूप बुद्धी आहे, त्यांना तारा बाजूला. म्हणून वेदाच्या बाहेर बोलणं त्याची संगती करू नये, फाकण सांगल त्याची संगती करू नये. चैतन्य अरे लई काय. आता आम्हाला कवडीची अक्कल आहे आणि आमचे फोटो म्हणजे पूजा करा, सांग कसं करायचं. काही महाराज लोक तर आम्ही ऐकतो, आमचाच फोटो काढून त्याची पूजा करा. आणि आमचे गुरुजी पाय पडून घेत नव्हते, हार घालून घेत नव्हते.
आणि हे बावळ त्यांच्या मागं. मग कोण त्यागण्यासारखं आहे जमतं ना. हां तुमचं लय नशीब चांगलं नाही तर कुठं गेलं असतात. चला या कहने निर्णयाची काही टाण आठवणार नाम स्मरणावातून ही जी काही फसवगिरी दोन जे छाट छो करणारे लोक निर्णयाची काही टाण आठवणार नामदेव निवडबर आहे होता काळावा त्यामुळे झाले चिंतन जुळल्याची त्या आनंदामध्ये सगळे जुळत असेल. चला या कहने से दूसरा जो प्रश्न किया था, जो जीव और परमात्मा की एकता अंगीकार करने से कर्म और उपासना का प्रतिपादक वेद निष्फल होगा, ताका उत्तर कहा जो जीव और ईश्वर में चेतन भाग है इनका तो अभेद है और आभास का भेद है, याते दोनों प्रकार के वचन बने हैं. वेदाच्या बरोबर आहे. वेदन सांगितलं ते करावं लागतंय आणि वेदाच्या विरोधात नाही. म्हणून आभास कर्म करायचं आहे. त्याला त्या जीवाला वेदांनी सांगितलं तसं वागायचं आहे. म्हणून वेदाला व्यर्थत्व नाही आणि चैतन्याच्या ठिकाणी काही संबंध नाही. ह्याचं हे उत्तर झालं. कारण मागं सांगितलं जीव ब्रह्मून वेगळा आहे तर काय होईल अधिकारी नाही आणि ब्रह्माचं उपासक ते ब्रह्माला जीव म्हणा उपासक कोणाच करायचे प्राप्त कोणाला करायचं हे राहणार. म्हणून उत्तर दिलं वेदाला व्यर्थत्व नाही. आभास आहे तो कर्म करतो भोगतो आणि अधिष्ठान चैतन्य दोन्ही आभास आहे ते ईश्वर फळ देतो ते बी त्याची इच्छा नाही. ईश्वर हो त्याला इच्छा नाही. तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षा देता का नाही? इच्छा असल्यावर देता का त्याच्या चुकीला शिक्षा देता है ना? हे उघड आहे का नाही? मग ईश्वर सर्व चित्त विनाकारण शिक्षक म्हणून दोन्ही आभास कर्म करता एक फल जातात त्याच्या कर्मानुसार आणि चैतन्य दोन्हीच्या ठिकाणी एकच आहे. महाकाश सगळ्या ठिकाणी आहे. नवीन हेडिंग हेडिंग वाच. जीव ब्रह्म के लक्ष्य अर्थ का अभेद है. हो याचं चिंतन आता उद्या करू. पूर्ण झाली उद्या विषय लक्षात. अरे किती चैतन्याच्या ठिकाणी कर्म करतो हे म्हणून किती शास्त्र निंदी केव्हा माणूस असतो त्यागी केव्हा माणूस असतो. खूप बुद्धी बोलली म्हणजे ती बुद्धिहीन. चैतन्याच्या ठिकाणी जरी करता बघतो चैतन्याचा माणूस बुद्धिहीन आहे कुतर्क आहे आणि निंदी आणि हे भाविकाचा विषय नाही. हे बाकी त्यातले तज्ञ जे आहेत ना त्याचा विषय. जा उठा आता तुम्ही उठा.